नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण पहिले. शाळेचे वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि त्याच दिवशी 13 वर्षाच्या नागेशच्या मनात वामनविषयी द्वेषाची ठिणगी पडली. या ठिणगीचे पुढे वनव्यात रूपांतर होऊन त्या वनव्यात आपले संपूर्ण आयुष्य होरपळले जाणार आहे याची निष्पाप मनाच्या वामनला अजिबात कल्पना नव्हती. शाळेतून दोघेही बंगल्यात परतले तेव्हा वामनचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. त्यांना पाहून 10 वर्षाची चिमुरडी बिंदू धावतच त्यांच्याजवळ आली होती. वामन, रिझल्ट बघू तुझा. आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता तिने सरळ त्याच्या हातातील निकालपत्र खेचून घेतले होते. वामन हसला. तिच्या धांदलीचे त्याला कौतुक वाटले होते. ही चिमुरडी आपल्यावर अधिकार गाजवू पाहते आहे हे त्याच्या कोवळ्या मनाच्या लक्षात आले होते आणि स्वतःच्या नकळतच त्याने तिचा अधिकार मान्य केला होता. घाईघाईने बिंदू रिझल्टवरून नजर फिरवत होती. रिझल्ट पाहताना होणाऱ्या तिच्या विभ्रमांची वामनला मजा वाटली. प्रथम आश्चर्याने विस्पारले तिच्या डोळ्यात जेव्हा आनंदाची कारंजी थुई थुई नाचू लागली तेव्हाच परीक्षेत मिळालेल्या यशाचे सार्थक झाले असे वामनला वाटले होते. अय्या, पहिला नंबर आला तुझा. हे उद्गार काढताना बिंदूच्या चेहऱ्यावर इंद्रधनुष्याचे सप्तरंग प्रकट झाले होते. स्वतःचा पहिला नंबर आला याबद्दल वामनला अप्रूप वाटलेच नव्हते, परंतु आपल्याला मिळालेल्या यशाने बिंदूचा हर्षभरीत झालेला चेहरा पाहून त्याच्या मनाच्या मोरानेही हळूहळू पिसारा फुलवण्यास सुरुवात केली होती. तू ग्रेट आहेस हं, बिंदू लागवी स्वरात म्हणाली. दरवर्षी पहिला नंबर येतो तुझा. कॉपी करीत असेल. आपली बहीण वामनचे कौतुक करते आहे हे नागेशला सहन झाले नव्हते. वामनला मिळत असले यशही त्याच्या डोळ्यात सलत होते. त्यामुळेच धुमसत असलेल्या रागाच्या भरात चटकन बोलून गेला होता तो. पण त्यामुळे 10 वर्षाच्या बिंदूच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या. कॉपी? नकळत तिच्या शब्दात तुच्छता उतरली होती. कॉपी करून पहिला नंबर येतो? मग तुझा का नाही येत? तुला तर साधे पास होणे सुद्धा जमत नाही. बिंदू, नागेश चिडून तिला मारण्यासाठी धावला होता, पण बिंदू त्याच्यापेक्षा चपळ होती. चटकन त्याच्यापासून दूर होत त्याला अंगठा दाखवतच ती ओरडली, पप्पा. नागेश जागच्या जागी थांबला. बिंदूवरून त्याची नजर वामनवर खेळली. त्या क्षणी वामनविषयी आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांना काय म्हणायचे हे त्याला कळत नव्हते, पण वामनविषयी त्याच्या मनात अढी निर्माण झाली होती हे नक्की. साल्या, तू बाहेर एकटा भेट मला. दात ओठ खात नागेश म्हणाला. तुझी अशी धुलाई करीन मी. वामनला त्याच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले होते. नागेशची कसलीही खोडी त्याने काढलेली नव्हती, पण नागेश हल्ली आपला दुस्वास करू लागला आहे हे त्याला समजू लागले होते. आपला पहिला नंबर आला हे नागेशला आवडलेले नाही हे त्याने मांडले होते, परंतु बिंदूने आपले केलेले कौतुक नागेशला रुचलेले नाही हेही त्याला उमगले होते. आमच्या घरचे खाऊन तू माजला हे साल्या. नागेश पुन्हा फुसकारला आणि वामनचा हसरा चेहरा कोमेजला. मघापासून ताट असलेली त्याची मान नागेशने केलेल्या उल्लेखाने आपसुकच खाली झुकली होती. कामे करायला जा आधी, तावातावाने बोलत होता नागेश. माझे कपडे इस्त्री करून ठेवलेस? वामनने नकारात्मक मान हलवली. मग कोण करणार? तुझा काका? एका औंड्याबरोबरच वामनने आपला अपमान गिळून टाकला होता. आपल्याला आलेला संताप आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होणार नाही याची काळजी घ्यायला हवी याची समज लहान वयातच त्याला झाली होती. तो रागावू शकत नव्हता. तो कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करू शकत नव्हता आणि कोणावर अधिकारही गाजवू शकत नव्हता. कारण तो आश्रित होता आणि आपल्या आश्रितपणाची जाणीव जसा जसा तो मोठा होत होता तसतशी प्रकर्षाने त्याला होत होती.
नागेशने त्याला हिनवताच निमूटपणे तो स्वयंपाकघराच्या दिशेने वळला होता. बिंदू आपल्याकडे रोखून पाहत आहे याची त्याला जाणीव होती, पण थांबण्याची त्याची तयारी नव्हती. आणि बिंदूने आपला केविलवाणा झालेला चेहरा पाहावा अशी त्याची इच्छाही नव्हती. तो हॉलमधून जातो आहे हे पाहून बिंदूने पुन्हा हाक मारली होती, पप्पा पप्पा. आपल्या अभ्यासिकेतून शंतनूराव घाईघाईने दिवाणखान्यात आले. कशाला ओरडते आहेस ग? पप्पा, वामनचा पहिला नंबर आला. बिंदूने लगेच माहिती पुरवली. अरे वाह, शंतनूराव कौतुकाने उद्गारले. वामन हुशार आहे हं. बोलता बोलताच त्यांनी बिंदूच्या हातातील वामनचे निकालपत्र घेऊन त्यावरून नजर फिरवली होती. उत्कृष्ट, ते म्हणाले. 95% मार्क्स पडले आहेत वामनला. छान छान वामन. पण वामन स्वयंपाकघरात नाहीसा झाला होता. आपले पप्पाही वामनवर खुश झालेले पाहून चिमुरड्या बिंदूला आनंद झाला होता. ती धावतच स्वयंपाकघरात शिरली होती आणि वामनला खेचतच बाहेर घेऊन आली होती. वामन येताच शंतनूरावांनी प्रेमाने त्याच्या मस्तकावर हात फिरवला. वामन, कीप इट अप, कॉंग्रॅच्युलेशन्स. शंतनूरावांनी त्याला जवळ घेत म्हटलं, नेहमी असाच पहिल्या नंबराने उत्तीर्ण होत राहा. त्यांच्या आपुलकीने वामन विरघळला होता. हलकेच त्याने शंतनूरावांच्या कमरेला हाताचा विळखा घातला होता. त्या क्षणी त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण झाली होती. आज त्याचे आईवडील हयात असते तर त्याचा पहिला नंबर आला म्हणून किती कोड कौतुक केले असते त्यांनी. मग नागेशसारखे कोणी त्याला हिनवू शकले नसते. इतर कोणी त्याच्या आश्रितपणाची जाणीव करून दिली नसती आणि त्याचा अपमान करण्यासही धजावले नसते. शंतनूरावांच्या स्पर्शाने त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण करून दिली होती. आणि दुसऱ्या क्षणी कोमल मनाचा वामन शंतनूरावाने बिलगून स्फुंदू लागला होता. काय झाले ह्याला रडायला? शकुंतलाबाई बाहेर येत म्हणाल्या. शकुंतलाबाईंनी कपाळावर आठ्यांचे जाळे विणलेले पाहताच वामनने चटकन स्वतःला सावरले होते. डोळे पुसून तो शंतनूरावांपासून दूर झाला होता. आज रिझल्ट होता ना तुमचा? पंख्याखाली उभे राहत शकुंतलाबाईंनी विचारले आणि बिंदू चटकन उत्तरली. अगं आई, वामनचा पहिला नंबर आला आहे. तरीही वामन रडतो आहे? कमाल आहे. अगदी सहज स्वरात शकुंतलाबाई उत्तरल्या. माझा नागेश बघ, नापास झाला तरी सदैव हसत असतो. शकुंतलाबाईंना आपला राग आला आहे की नागेशचा त्या उपहास करीत आहेत हे काही वामनला समजेना. परंतु नापासाच्या उल्लेखाने नागेशच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरल्याचे त्याच्या लक्षात आले होते. तुझा रिझल्ट दाखवला नाहीस तुम्हाला? शकुंतलाबाईंच्या बोलण्यामुळे आपण अजून नागेशचा रिझल्ट पाहिलेला नाही याची शंतनूरावांना आठवण झाली होती. कुठे आहे रिझल्ट तुझा? स्वतःच्या नशिबावर चरफडतच हात पाठीमागे नेऊन लपवलेले निकालपत्र त्याने शंतनूरावांना दिले. शंतनूराव त्याचे मार्क्स पाहत असतानाच एखाद्या चित्रासारखा स्तब्ध उभा होता. तो कुठल्याही क्षणी आपले पप्पा रुद्रावतार धारण करतील याची खात्री होती त्याला. त्याच्या गुणपत्रिकेवरून नजर टाकताना शंतनूरावांचा पारा हळूहळू वर चढत होता. क्षणार्धात त्याने नागेशची आणि वामनची तुलना केली होती. दोघेही एकाच वयाचे होते. वामन सारे घरकाम सांभाळून अभ्यास करत होता, तर नागेशला कामाची अजिबात सक्ती केली जात नव्हती. तरीही वामनने कधीही आपला पहिला नंबर गमावला नव्हता आणि नागेश नेहमीच कसाबसा पास होत राहिला होता. दोघांच्या मार्कातही किती प्रचंड तफावत होती. वामनला साऱ्या विषयात 90च्या वर मार्क्स मिळाले होते. गणितात तर 100पैकी 100 होते. नागेशच्या मार्काची झेप 40च्या पुढे गेलीच नव्हती. गणितात नापास झाला होता आणि वर्गशिक्षकाने गुणपत्रिकेच्या खाली शेरा मारला होता, वरच्या वर्गात चढवला आहे. तो शेरा वाचता शंतनूरावांच्या संयमाचा कडेलोट झाला होता. संतापाची तिडीक मस्तकात पोचली त्यांच्या.
आणि पुढच्या क्षणी त्यांचा हात वर झाला होता. नालायक, कापऱ्या स्वरात शंतनुराव ओरडले आणि फाडकन त्यांचा हात नागेशच्या गालावर आदळला. नागेश कळवळला. थोबाडीत बसताच कळ मस्तकात भिनली त्याच्या, पण डोळ्यात पाणी आले नाही त्याच्या. अहो, किती चिडता तुम्ही. चटकन नागेशला जवळ घेत शकुंतलाबाई म्हणाल्या. 5 बोटे उठली आहेत त्याच्या गालावर. तुझ्याच फाजील लाडाने डोक्यावर चढून बसला आहे ना तो, रागाने शंतनुराव म्हणाले. निकाल बघ, गणितात नापास आणि शाळेने शेरा मारला आहे की वरच्या वर्गात चढवला आहे म्हणून. सारी सुखे हात जोडून उभी असतानाही गाढवाला कधी साऱ्या विषयात पास होणं जमलेलं नाही. मी कधी त्याच्याकडून पहिल्या नंबरची अथवा पहिल्या 10 येण्याची अपेक्षाच करीत नाही, पण साधं पास होणंही जमत नाही हरामखोराला. पास झाला काय अथवा नापास काय झाला, शेवटी तुमचा बिझनेसच पाहणार आहे ना नागेश. शकुंतलाबाई नागेशला सांभाळून घेत म्हणाल्या. हा पैसा कोणासाठी कमवता आहात तुम्ही? नागेश आणि बिंदूसाठीच ना. यू आर मॅड, शंतनुराव चिडून म्हणाले. मूर्खासारखी बडबड करून नागेशच्या बेडरपणाला खतपाणी घालू नकोस. मला फक्त इतकं सांगायचं होतं की पहिल्या नंबराने पास झाला तरी वामनला अखेर नोकरीच करावी लागणार ना, शकुंतलाबाई ठसक्यात म्हणाल्या. व्हेरॅज नागेश नापास झाला तरी अखेर तुमचा धंदा सांभाळणार आहे. मग डोक्यात कशाला राग घालून घेतात. गेट आउट, तू आता जा पाहू, शंतनुराव ओरडले. स्वतःच्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्याची जरुरी नाही तुला. उगाच माझ्या संतापात अधिक भर घालू नकोस. आज जा तू. शकुंतलाबाईंनी नाक मुरडले आणि पाय आपटतच त्या स्वतःच्या खोलीकडे निघून गेल्या. त्यांच्या बोलण्याने संतप्त झाले शंतनुराव त्या जाताच वामनकडे वळले होते. वामनच्या पाठीवर पुन्हा एकदा थोपटी ते म्हणाले. मला तुझे कौतुकही वाटते आणि अभिमानही वाटतो. वामन, तुला जेवढं शिकायचं असेल तेवढं शिक, मी शिकवीन तुला. शकुंतलाबाईच्या बोलण्याने मनावर पडलेला ताण वामन विसरला. शंतनुरावांच्या स्पर्शात आणि बोलण्यात आधार सापडला होता त्याला. हे घे बक्षीस तुला, अचानक शंतनुराव म्हणाले आणि त्यांच्या हातातील 100ची नोट पाहून वामन बावरला. मामा, 100 रुपये आहेत ते, औंडा गिळत वामन म्हणाला. त्याच्या बोलण्याचे शंतनुरावांना हसू आले होते. मला माहीत आहे, तू पहिला नंबर मिळवलास ना, म्हणून हे 100 रुपये तुला मी बक्षीस देतो आहे. शंतनुराव मंद हसले. घे, तू जेव्हा जेव्हा पहिल्या नंबराने उत्तीर्ण होशील तेव्हा तेव्हा मी तुला 100 रुपयाचे बक्षीस देत जाईन. नागेशकडे दुर्लक्ष करीत शंतनुराव आपल्या अभ्यासिकेकडे निघून गेले होते. वामन मात्र 100 रुपयाच्या बक्षिसाने भारावून गेला होता. वामन, आता तू प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर मिळवायचास हं? बिंदू नागेशला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली. आणि नागेश तू? नागेश रागाने तिला पकडण्यासाठी धावताच ती प्रथम वामनच्या पाठीशी लपली आणि नंतर त्याला चकवून चपळाईने बंगल्याच्या अंतर्भागात धावत गेली. चिडलेला नागेश वामनकडे वळला. तुझ्यामुळे आज पप्पांकडून मी मार खाल्ला, हे कधी विसरणार नाही मी, खुनशी स्वरात बोलला नागेश. पण माझी काहीच चूक नाही नागेश, वामन म्हणाला. तुझा पहिला नंबर आला हीच तुझी चूक आहे. पण पहिला नंबर येऊन करणार काय तू? नागेश उद्धटपणे शकुंतलाबाईंचेच म्हणणे मांडत होता. आमच्या घरची कामेच ना, शेवटी आम्ही तुला पोचतो हे विसरू नकोस. त्याच्या बोलण्याने वामनचा गोरा चेहरा रागाने लाल लाल झाला. आपल्याला सदैव घालून पाडून बोलण्यात नागेशला काय आनंद मिळतो हे त्याला समजत नव्हतं. परंतु नागेश आपला द्वेष करू लागला आहे याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागली होती. नागेश, तू अभ्यास करत नाहीस हा काही माझा दोष नाही.
वामन आवाजातील चीड न लपविता म्हणाला, अभ्यास केलास तर तुझाही पहिला नंबर येऊ शकतो. मला शहाणपणा शिकवू नकोस. अगदी पोक्तपणे नागेश म्हणाला, माझा पहिला नंबर येवो अथवा न येवो, तुझा मात्र येता कामा नये. वामन गप्प राहिला. तुला 100 रुपयांचा मोह सुटलेला दिसतो आहे. छद्मी स्वरात नागेश म्हणाला. वामनचे लक्ष चटकन आपल्या हातात असल्या 100च्या नोटेकडे गेले आणि त्या क्षणी नागेशने अलगद त्याच्या पकडीतून ती नोट काढून घेतली. नागेश. वामन त्याच्या चलाकीने हादरला होता. नागेश कुत्सित हसला. नागेश, ती नोट दे. पप्पानी मला बक्षीस दिले आहे. अरे चूप. नागेशने सरळ आपल्या तुमानीच्या खिशात नोट सरकवली होती. तुला काय पैशाची जरुरी आहे? साला खायला प्यायला तर आम्हीच घालतोय तुला. नागेश, साला ओरडतो कोणाच्या अंगावर आहे तू? तिरस्काराने नागेश म्हणाला, आपली पायरी विसरू नकोस. आश्रिताने नेहमी आश्रितासारखंच वागावं, कळलं? वामनच्या अंगाचा भडका उडाला होता. नागेशचा एक एक शब्द धारदार शस्त्राप्रमाणे त्याच्या काळजात घुसला होता. या हरामखोराला इथेच पकडून आडवा करावा अशी जबरदस्त उर्मी त्याच्या मनात निर्माण झाली होती. त्याप्रमाणे तो एक पाऊल नागेशच्या दिशेने पुढे झालाही. पण नागेशला मारण्यासाठी त्याचे हात वर झाले नाहीत. नुसताच त्याच्याकडे रागाने पाहत चुळबुळत तो जागच्या जागीच उभा राहिला होता. आपण नागेशवर का हात उचलीत नाही याचं कारण उमगताच तर वामन पुरता ढेपाळला होता. नागेश म्हणाला त्यात काहीच खोटं नव्हतं. आपण आश्रित आहोत हे वामन विसरू शकत नव्हता. वामनच्या मनाची अवस्था काव्यबाज नागेशच्या लक्षात येऊन नागेश खुदू खुदू हसला होता. आपल्याला मारण्यासाठी उठलेला वामन मध्येच थबकल्याचं पाहून त्याला नवीन साक्षात्कार झाला होता आणि त्यामुळेच चेव येऊन चढ्या स्वरात त्याने वामनला फटकारले होते. डोळे फाडून काय पाहतोस रे माझ्याकडे? याच डोळ्यातून पाणी काढायला वेळ लागणार नाही मला. हळूहळू वामनच्या डोळ्यात पेटलेली आग विझली होती. तुला मी बरोबर धडा शिकवतो. नागेश त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार टिपत म्हणाला, 100 रुपयांसाठी तू माझ्यावर हात टाकायला निघाला होतास? साला 100 रुपये खिशात बाळगण्याची लायकी तरी आहे का रे तुझी? मोठा पहिला नंबर काढतोय. चल जा, कपड्यांना इस्त्री करून ठेव माझ्या. संतपणे वामन वळला. परीक्षेत आपला पहिला नंबर आला म्हणून त्याला झालेला आनंद केव्हाच विसरून गेला होता तो. उलट त्याचं मन अपमानाने आणि हेटाळणीने भरून गेलं होतं. या घरातील प्रत्येकाने आपला स्वीकार केला आहे अशीच त्याची समजूत होती. पण आज नागेशने त्याला परकेपणाची जाणीव करून दिली होती. इस्त्री करतानाही तो क्षुब्ध मनस्थितीत होता. त्याचमुळे नागेश 2 वेळा खोलीत चक्कर मारून गेला हे त्याच्या ध्यानात आले नव्हते. वामन इस्त्री करीत असतानाच बिंदू तिथे आली होती. वामनला काम करताना पाहून नाराज झाली ती. पप्पा, पप्पा, ती ओरडली. कशाला ओरडते आहेस बिंदू तू? अभ्यासिकेतून बाहेर येत राग्याने शंतनूराव म्हणाले. वामनला आज काम सांगायचे नाही कोणी. आग्रही स्वरात चिमुरडी बिंदू म्हणाली. का बुवा? शंतनूरावानं तिच्या बोलण्याची गंमत वाटली होती. पप्पा, आज त्याचा पहिला नंबर आला आहे. अरे च्या, विसरलोच मी. डोके खाजवण्याचा आविर्भाव करीत शंतनूराव म्हणाले. या क्षणी वामन कसले काम करीत आहे? कपड्यांना इस्त्री करतोय तो. बिंदूने गाल फुगविले होते. मग त्याला करू नको म्हणून सांग. व्हेरी सिम्पल. थँक्यू पप्पा. तसं नाही. वामनला सांगण्यासाठी वळलेली बिंदू थांबली. प्रश्नार्थक मुद्रा करून शंतनूरावांकडे वळली. तुझे थँक्स माझ्या गालावर उमटायला हवेत. ओ पप्पा, मी काही आता लहान नाही आणि मीही काही लहान नाही. बिंदू खळाळून हसली. धावत शंतनूरावांजवळ आली. शंतनूराव खाली वाकले होते. त्यांच्या गळ्यात मिठी मारीत त्यांच्या गालाची पप्पी घेतली तिने. फारच गोड.
शंतनूराव मिश्किलपणे म्हणाले. पण पप्पा, तुमची दाढी वाढली आहे. वामनकडे धावणाऱ्या बिंदूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून शंतनूराव खो खो हो हसले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.